नितीन गडकरी यांनी भरला उमेदवारी अर्ज। देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन। साताऱ्याची जागा उदयनराजे भोसलेच लढणार। आपल्या कोट्यातली जागा भाजपला देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी। ठाकरे गटाची 17 जणांची यादी जाहीर। पालघर आणि कल्याणच्या उमेदवाराची अद्यापही घोषणा नाही। अंबादास दानवेंनी उमेदवारी मागितली तर विचार नक्की करू। शिंदे गटाची थेट ऑफर। खैरेंच्या उमेदवारीनंतर दानवे नाराज। ठाकरे गटाकडून सांगलीमध्ये चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी। विश्वजित कदम, विशाल पाटील दिल्लीमध्ये सोनिया गांधींना भेटणार। काँग्रेसला श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम सुरू आहे। संजय निरुपम यांचा पटोले आणि ठाकरेंवर हल्लाबोल। ठाकरेंना काँग्रेसची गरज नाही असं दिसतंय, निरुपम यांचा हल्लाबोल। उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघामधून संजय निरुपम यांचं बंडाचं निशाण। आठवडाभर वाट पाहू, त्यानंतर सर्व पर्याय खुले, निरुपम यांचा इशारा। राजू शेट्टी महाविकास आघाडीतून लढले नाहीत तर ठाकरे गट हातकणंगलेमध्ये उमेदवार देणार। चेतन नरके आणि सुजित मिंचेकर यांची नावं चर्चेत। प्रकाश आंबेडकरांकडून वंचितच्या 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये जाणार नाहीत, यावर शिक्कामोर्तब। प्रकाश आंबेडकर यांची मनोज जरांगेंसोबत सामाजिक युती। जरांगे पाटील त्यांचा निर्णय 30 मार्चला कळवणार, आंबेडकरांची माहिती। पंकजा मुंडेंच्या गाडीसमोर मराठा आंदोलक आक्रमक। पोलिसांकडून सौम्य लाठीमार। बीड जिल्ह्यातील केजमधली घटना। संजय राठोड लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाहीत। माझ्याऐवजी पत्नी शीतल यांना तिकीट द्या। वरिष्ठांसमोर संजय राठोड यांचा प्रस्ताव। छत्तीसगडच्या बासागुडा इथल्या चिप्पूरभट्टी भागामध्ये नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक। उपकमांडरसह 6 नक्षलवाद्यांचा खात्मा। महिला नक्षलवाद्याचाही यात समावेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।